आता दादावाणी दृष्टीराग यावर काय म्हणते ते जाणून घेऊया. मतांध काही लोक असतात, काही मताग्रही असतात, पण यापेक्षाही भयंकर रोग आहे तो आहे दृष्टीराग. तो अनंत अवतारापर्यंत निघणार नाही. जोपर्यंत एकसारखेपणा होणार नाही तोपर्यंत अंधश्रद्धा राहतेच. मिथ्यात्व असते, त्याला अंधश्रद्धा असते. भगवानला तर अंधश्रद्धेची जितकी हरकत नाही तितकी दृष्टीरागाची आहे असं म्हटलं जाते. दृष्टीरागी म्हणजे काय? 360 डिग्री असतात, म्हणजे 360 डिग्रीचे व्ह्यू पॉईंट दृष्टिकोन आहेत आणि प्रत्येक दृष्टीत अनंत दृष्टी आहेत. ह्यातल्या कोणत्याही दृष्टिकोनावर जर संपूर्ण राग उत्पन्न झाला तर त्याला दृष्टीराग म्हणावयाचा. तो दृष्टीराग कधी जात नाही. अनंत अवताराच्या भटकण्यानंतर जेव्हा ज्ञानीपुरुष भेटतो तेव्हा हा दृष्टीराग रूपी रोग जो आहे हा निघतो. दृष्टीरागी माणसाच्या आत्म्यावर आवरण आलेलं असतं. संसाराची प्रीती आणि द्वेष एक वेळ निघून जाईल, परंतु दृष्टीराग जाणार नाही. याला काही एक इलाज नाही. या अवतारात अनंत अवतारातसुद्धा हा दृष्टीराग जाणार नाही. दृष्टीरागाची लक्षणं कोणती आहे? वितरागाचे एक पण लक्षण नाही, ते दृष्टीराग. ज्याला दृष्टीराग असेल, दादाश्री म्हणतात, त्याला आमची भाषा समजणार नाही. बाकी कसाही न शिकलेला असेल तरीसुद्धा त्याला आमची भाषा समजेल. दृष्टीराग तर रागाचा राग आहे, त्याला तर मुळापासून उपटून टाकायला पाहिजे, तरच सत्य समजेल.